बोधकथेचे नाव आहे प्रत्यक्ष अनुभव. एका आश्रमात एक महात्मा राहत होते. त्यांच्या आश्रमात रोज सकाळी व संध्याकाळी धूप जायला जात असे. धुपामुळे किडे कीटक आदींची संख्या कमी होते, तसेच वातावरणातील जंतूची संख्याही कमी होते. हे महात्म्यांना माहिती असल्याने त्यांनी धूप जाळण्याची पद्धत नित्यनेमाने सुरू ठेवली होती. आश्रमात धूप जायला जाई तर आश्रमाच्या मागील बाजूच्या गोठ्यात कडुनिंबाचा पाला जायला जाई, कारण कडुनिंबाच्या पाल्याच्या धुरानेही किडे कीटक येत नाहीत. आश्रमातील एका शिष्याला मात्र हा भेदभाव पटला नाही. तो महात्म्यांना जाऊन म्हणाला, गुरुदेव, आपल्याला माणसांना मात्र धूपाचा सुंदर वास, तर दूध दुभते देणाऱ्या जनावरांना मात्र कडुनिंबाचा कडवट वास असलेला धूर आपण देत आहोत. हे काही मला बरे वाटत नाही. तसेही आपल्या धर्मानुसार सर्व प्राण्यांमध्ये एकच परमेश्वर वसलेला आहे. आपल्या आत्म्याला चांगला वास आणि पशूंच्या आत्म्याला कडवट वास हे तुम्हाला पटते काय? महात्मा म्हणाले, तुझे हे म्हणणे मलाही पटते. आजपासून तूच दोन्हीकडे धूप जाळत जा आणि 1 महिन्यानंतर मला येऊन सांग. त्या शिष्याने महिनाभर आश्रमात व गोठ्यात दोन्हीकडे धूप जाळला. सर्वत्र सुवास दरवळला होता. महिन्यानंतर तो शिष्य महात्म्यांकडे गेला असता ते म्हणाले, अरे मुला, आपल्या आश्रमाला दोन्हीकडे धूप जाळणे हे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. हे खूप खर्चिक होत आहे. तेव्हा काय करायचे हे तू बघ. शिष्याने मग काहीच न बोलता दोन्हीकडे कडुनिंबाचा पाला जाळणे सुरू केले. किडे कीटक तर निघून जायचे, पण कडवट धुराच्या वासाने आश्रमात येणाऱ्या भक्तांची संख्या मात्र कमी झाली. 15 दिवसानंतर शिष्याला हे लक्षात आले व तो महात्म्यांकडे गेला. त्याने महात्म्यांची क्षमा मागितली व त्यांच्या आज्ञेनुसार पहिल्याप्रमाणे धूप व कडवट पाला योग्य ठिकाणी जाळणे सुरू झाले. तात्पर्य: प्रत्यक्ष अनुभूती मिळाल्याशिवाय मनुष्य शहाणा होत नाही.